ओम शांति। आज 8/12/2024 अव्यक्त बापदादा मुरली का सार है। वर्तमान समय आपले दयाळू आणि दाता स्वरूप प्रत्यक्ष करा। आज बाबा वरदाता, बाबा ज्ञानदाता, शक्ती गुणदाता आणि परमात्मा संदेश वाहक मुलांना पाहत आहेत। प्रत्येकजण मास्टर दाता बनून आत्म्यांना बापाच्या समीप आणण्यासाठी मनापासून सेवा आणि प्रयत्न करत आहेत। तर बाबा म्हणतायत, विश्वामध्ये प्रत्येक आत्म्याला शक्ती हवी आहे। काही आत्म्यांना तुमच्याकडून शक्ती हवे आहेत, काहींना ज्ञान अमृत हवा आहे, काहींना गुण हवे आहेत। तुम्हा मुलांच्या पाशी सर्व खजाने अखंड आहेत। प्रत्येक आत्म्याची कामना पूर्ण करणारे तुम्ही आहात। दिवसेंदिवस कलियुगाची समाप्तीची वेळ जवळ येत असल्या कारणाने आता आत्मे कोणता तरी नवीन आधार शोधत आहेत। तर तुम्ही आत्मे नवीन आधार देण्याच्या निमित्त बनले आहात। बापदादा मुलांच्या उमंग उत्साहाला पाहून आनंदित होतात। एका बाजूला गरज आहे, दुसऱ्या बाजूला उमंग उत्साह आहे। गरजेच्या वेळी एका थेंबाचे देखील खूप महत्त्व असते। यावेळी तुम्ही दिलेल्या ओंजळीचे म्हणजे त्यांना दिलेला संदेश देखील खूप महत्त्वाचा आहे। तर बाबांनी काय सांगितलं, सेवा करत राहायचं आहे। बाबा म्हणजे भगवंत साक्षात कुणाला नमस्कार करतोय बघा। त्याच्या अगोदर बाबांनी मेडिटेशन करवलं की एका सेकंदामध्ये बघा, मी आत्मा बिंदी दिव्य सितारा परमधाममध्ये ज्योती स्वरूप दिव्य शक्ती का सागर शिवबाबांच्या समोर आहे। मी अनादी आत्मा। त्याच्यानंतर मी देवता सतयुगी आणि त्रेतायुगामध्ये आहे। सोन्याच्या महालमध्ये राहत आहे। सर्वत्र सुख शांती आहे। त्याच्यानंतर आपण सुदर्शन चक्र पाहत आहोत। त्याच्यानंतर आपण बघू शकता की मी देवी देवतांच्या विशाल काय मंदिरामध्ये अतिशय सुंदर मूर्तीमध्ये माझीच पूजा होत आहे। भक्त लोक मलाच बोलवत आहेत, मागत आहेत। तर त्यांची कामनापूर्ती मी शिवबाबांच्याकडून ज्ञानगुण शक्तीची लाईट घेऊन करत आहे। आत्ता मी संगम युगामध्ये ब्राह्मण आत्मा ब्रह्माद्वारे परमपिता परमात्माने मला निवडला आहे देवी देवताच्या सीटवर बसवण्यासाठी। आणि फरिश्ता म्हणजे मीच साक्षात संपूर्ण गुणांनी शक्तीने संपन्न होऊन आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होणारी देवदूत फरिश्ता आहे। असं आपण काय करू शकतो, आपलं स्वतःचं स्वदर्शन चक्र फिरवू शकतो। त्याच्यामुळे काय होईल, आपण स्वराज्य अधिकारी बनू। आणि आज बाबा कोणाला नमस्ते करतायत, चहू बाजूच्या सर्व स्वराज्याधिकारी जे सर्व स्वराज्याधिकारी असतात तेच विश्वराज्याधिकारी बनतील। आणि म्हणून बाबा कोणाला नमस्ते करतायत ते बघा, चहू बाजूचे सर्व स्वराज्याधिकारी सदैव साक्षीपणाच्या सीटवर सेट राहणारे, हर परिस्थितीमध्ये अचल अडोल आत्मे, सदैव दातापणाच्या स्मृतीद्वारे सर्वांना ज्ञान शक्ती गुण देणाऱ्या दयाळू आत्म्यांना, सदैव आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांचे चित्र दाखवणारे श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव आनंदित आणि प्रसन्न राहणाऱ्या सुगंधी गुलाब गुणवान असणाऱ्या आत्मिक गुलाब असणाऱ्या मुलांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते। तर आता आपण बघायचे की बाबा मला नमस्ते करतायत का, मी त्या कॅटेगरीमध्ये बसतो का, की मला नमस्ते मिळतोय का परमात्माचा, मला अजून काय माझ्या स्वतःच्या संस्कारामध्ये परिवर्तन करायचे ते आपण जर त्याच्यावरती चिंतन केलं तर निश्चित आपण त्याच्यामध्ये प्राप्त करू शकतो। तर आपण सुद्धा सुगंधी सद्गुणी गुलाब असणाऱ्या आत्मिक गुलाब मुलांचा बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते। वरदान, कर्मयोगी बनून प्रत्येक संकल्प बोल आणि कर्मश्रेष्ठ बनवणारे निरंतर योगी भव। वरदानाचा विस्तार, कर्मयोगी आत्म्यांचे प्रत्येक कर्म युक्तियुक्त असेल तर कोणतेही कर्म युक्तियुक्त होत नसेल तर समजा योगयुक्त नाही आहे। जर साधारण अथवा व्यर्थ कर्म होत असेल तर त्यांना निरंतर योगी म्हटलं जाणार नाही। कर्मयोगी अर्थात प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल सदैव श्रेष्ठ असावेत।
कर्मयोगी अर्थात प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक बोल सदैव श्रेष्ठ असावे, तेच कर्मयोगी आहेत. श्रेष्ठ कर्माची निशाणी आहे स्वतः देखील संतुष्ट आणि दुसऱ्यांनाही संतुष्ट करणारे. श्रेष्ठ कर्माची निशाणी, श्रेष्ठ कर्मामुळे काय प्राप्त होणार आहे? भाग्य. मग श्रेष्ठ कर्माची काय निशाणी सांगितली बाबांनी वरदानाच्या स्पष्टीकरणामध्ये? की श्रेष्ठ कर्माची निशाणी आहे स्वतः देखील संतुष्ट आणि दुसरेही संतुष्ट. अशी आत्माच निरंतर योगी बनते. सुविचार. स्वयंप्रिय, लोकप्रिय आणि प्रभुप्रिय आत्म्याचा आत्माच वरदानी मूर्त आहे. वरदानी मूर्त कोण आहे? स्वयंप्रिय, लोकप्रिय, प्रभुप्रिय आत्माच वरदानी मूर्त आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचा अनगणित पदमगुणा शुक्रिया, शुक्रिया फरिश्ते.